माई. अरे काय झालं काय? अगं काय सांगू तुला, खूप खुश आहे मी आज. ते तर चांगलंच आहे, पण झालं काय ते सांगशील की नाही? सांगतो, सगळं सांगतो. मनवा कुठे? मनवा. अरे मनवा किचन मध्ये आहे. मी सगळ्यांसाठी गंमत आणली. काय गरज होती याची? अगं कारणच तसं आहे आणि मला ते तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायचंय. हा ए मी बघू बॉक्स मध्ये काय? अगं तुमच्यासाठीच आणलंय, विचारतेस काय? बघ. वाव, पेस्ट्रीज. बघ काय आणलंय. हे कशासाठी? मी तेच म्हटलं त्याला. ए आम्हाला पण सांग ना काय कारण आहे. सांगतो, सगळं सांगतो. तर झालंय असं की माझ्या पीएचडीच्या थिसिस मधले काही चॅप्टर्स मी माझ्या सिनियर्सना दाखवले आणि ते खूप इम्प्रेस झाले. त्यांनी खूप कौतुक केलं माझा रिसर्च त्यांना खूप आवडलाय. माई फायनली कुठेतरी माझ्या स्वप्नाच्या थोडा जवळ पोहोचतोय का मी. छान छान. एक मिनिट. जिची आठवण काढत होतो तिचाच फोन आलाय. बोल आई, कशी आहेस तू? मी एकदम मजेत. अगं आई, असं कसं होईल? खूप आठवण येते तुझी मला, माहितीये 8 महिने झाले नाही भेटलो आपण. खूप मिस करतो ग मी तुम्हाला दोघांना. येईन घरी लवकरच. चल आई, मी नंतर फोन करतो तुला आता. आणि बाबांना पण सांग. बाय. लव्ह यू. मी आलोच. याला काय झालं अचानक? मी बघते माई. कैवल्य, काय झालंय? काही नाही. नाही, तुम्ही आलात तेव्हा तुमचा मूड एकदम छान होता. आता अचानक बदलला, काय झालं? आईचा फोन आल्यावर तुमचा मूड बदलला ना? आठवण येते आईची? खूप जास्त. घरच्यांपासून लांब राहणं खरंच खूप कठीण असतं आणि त्यातही आईपासून लांब राहायचं म्हणजे सगळ्यात जास्त कठीण. खरंय तुझं. खरंच खूप जास्त मिस करतोय का आईला. घरी असताना वेगळ्याच राजेशाही थाटात वावरत असतो मी. हे नाही आवडत, ते नाही आवडत, हेच नको, तेच नको. तिला माहित असतं मुद्दाम लाड करून घेतोय ते. पण आता कळतंय की खरं तर माझा खूप त्रास होत असणार ग तिला. काही काय बोलताय तुम्ही? आईला आपला त्रास कधीच होत नाही. आज तिच्यापासून लांब आहे तेव्हा तिची खरी किंमत कळते. आईच इतके लाड करू शकते फक्त. हो, पण लांब राहावंच लागतं ना. दुसरा ऑप्शन नसतो आपल्याकडे. एनिवे, तुम्ही मला म्हणालेलात की तुम्हाला वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला आवडतात, राईट? हो, आवडतात.
मग मला सांगा, तुम्हाला तुमच्या आईच्या हातची कुठली डिश सगळ्यात जास्त आवडते, स्पेशली अशी? आईच्या हातचं अगं सगळंच उत्तम करते ती, पण तरी स्पेशल विचारशील ना तर खूप डिशेस आहेत. टोमॅटो सूप, व्हेज पुलाव, गुलाबजाम, पुरी भाजी, थालीपीठ, अगं खूप आहे. ओके, पण तरी यात सगळ्यात जास्त काय आवडतं? तसं म्हणशील तर थालीपीठ आवडतं. माझ्या आईसारखं थालीपीठ मी कुठेच खाल्लेलं नाही. ओके, म्हणजे मला माहित नाही मला तुमच्या आईसारखं जमेल की नाही, पण आज मी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवायचा प्रयत्न करते. खरंच? हा, म्हणजे मी तुम्हाला म्हणाले ना, मला घरगुती जेवण जमतं. घरी असताना मला आईने शिकवलं आणि इथे आल्यानंतर माईंनी शिकवलं, सो प्रयत्न करते. वा, म्हणजे सॉलिड एक्सपर्ट असणार तू. नाही, एक्सपर्ट वगैरे काही नाही, जसं जमतं तसं करते. पण यांनी एक छोटासा प्रॉब्लेम होऊ शकतो. कसला प्रॉब्लेम? तुझ्या हातचं जेवण मला खूप आवडलं तरी ते कायमचा राहीन मी. सखी, काय झालं? असं अचानक का बोलवलंस? आणि तू घरी का नाही आलीस? जे सांगण्यासाठी तुला बोलवलंय ना, ते काका काकूंसमोर बोलता आलं नसतं म्हणून. सखी, काय झालंय? मला मनवाचा फोन आला होता. काय म्हणाली ती? ती मला म्हणाली की नितीशला विचार, तो जेव्हा पैसे द्यायला आला तेव्हा राजवीर जिजू त्याला काही बोलले का? अजून काय म्हणाली ती? की जिजू असं तुला काय बोलले की तू मनवाला न भेटताच परत निघून आला? आईचं नक्की काय चाललंय ना काहीच कळत नाही. का? काय झालंय? जिजू तुला खरंच काही बोलले का? आणि तू मनवाला भेटला का नाहीस? तिनेच तर राजवीर जिजूंबरोबर निरोप पाठवला होता की तिला माहेरच्या माणसांशी काही संबंध ठेवायचे नाहीत. मी तरी काय करणार? नितीश, अरे असं शक्यच नाहीये. मग मनवाने मला तुझ्याबद्दल का विचारलं? अगं सखी, मी खरंच सांगतोय. नाही नितीश, तिला तर नंतर कळलं की तू घरी येऊन गेलायस ते. मी सांगतो काय झालं. मी ताईच्या घरी गेलो तेव्हा दरवाजातच मला राजवीर जिजू भेटले. ते म्हणाले मी देतो पैसे, म्हणून मी त्यांच्याजवळ दिले पैसे. मी त्यांना हेही म्हटलं की मला फक्त 2 मिनिटं ताईशी बोलू दे. नितीश, मग जरा विचार कर. तू घरी गेलास आणि मनवा तुला भेटायला येणार नाही, हे शक्य आहे का? राजवीर जिजू म्हणाले आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. निघालो तिकडनं. मला ना काहीतरी गडबड वाटते नितीश. एकतर मनवाचा फोन सुद्धा लागत नाही. एक मिनिट, मग तुझं कसं तिच्याशी बोलणं झालं? तिने कोणाच्या नंबरवरून तुला फोन केला होता का? मला माहित नाही तो नंबर कोणाचा आहे, पण हा बघ, हा नंबर येतो. त्यांना त्यांच्या माहेरच्या कोणालाच भेटायची इच्छा नाही. सगळे संबंध तोडलेत त्यांनी तुमच्याशी. त्यामुळे तुझं इथे येणं त्यांना आवडणार नाही. मला तर वाटतंय राजवीर जिजू मुद्दामून ताईला आपल्याला भेटू देत नसणार. मला पण असंच वाटतंय. म्हणजे तू घरी येऊन गेलास हे समजल्यावर मनवाने मला फोन केला. जिजू असं का वागतायत? मला पण काही कळत नाहीये. आणि एकतर आपण मनवाला हे विचारू पण शकत नाही. एक काम कर, तू तो नंबर मला दे. हा, हा घे नंबर. थँक्स सखी. नितीश, मला प्लीज सांग, काही गडबड तर नाहीये ना? सखी, तू नको काळजी करूस. ठीक आहे, येते मी. बाय. बाय. हो वडील, ते बाजूला ठेवा ना. तू घरी लवकर कसं काय आला? काहीतरी वेगळा प्रश्न विचारा. म्हणजे तुम्ही असं विचारा की यश का
काय आज कामगिरी करून आलास? अरे देवा, नाही तुला देखील राजवीरने ऑफिस मधून हकलवलं की काय? हो वडील, काहीतरी चांगलं बोला ना. आत्ता कुठे चांगले दिवस चालू झालेत, तुम्ही काय ऑफिस मधून हकलवताय? मत केली रे गड्या. बोल. वडील, आपल्या हाताला मोठा मासा लागलाय. मोठा मासा म्हणजे? आता आपल्या घरात मोठा मासा कोण आहे? राजवीर. करेक्ट. तो आपल्या चांगल्याच तावडीत आलाय. नक्की? नक्की म्हणजे? अहो वडील, मी त्याला आता असा अडकवलाय ना. एक मिनिट. मला जरा नीट सविस्तरपणे सांग. सांगतो ना, त्याच्यासाठीच तर लवकर आलोय मी घरी. सांग. ऐका. वा वा वा, शोभतोस माझा मुलगा. स्वतःला क्रेडिट देऊ नका, सगळं क्रेडिट माझं आहे, मी काम केलंय. हाच प्रॉब्लेम आहे आपला. आपण हे असं आपापसात भांडण करत बसतो आणि हातात आलेली संधी निघून जात. नाही वडील, ही संधी वाया जाऊ देणार नाही मी. खात्री आहे मला, सोनं करशील या संधीचं. सगळे जुने हिशोब चुकते करायचे. ते हिशोब मी आता चुकते नाही केले ना, तर माझं नाव यशोधन मोहिते पाटील नाही. मनवा, काय ग, काय करते? कैवल्यासाठी करते माई. असं अचानक? आज काय वाढदिवस आहे की काय त्याचा? नाही, वाढदिवस नाहीये, पण ते आल्यापासून आपण काही विशेष जेवण नाही बनवलंय ना, म्हणून म्हटलं आज सगळं त्यांच्या आवडीचं बनवूया. बरं झालं तुझ्या लक्षात आलं. हा, त्यांच्याशी आता बोलले ना मी, ते थोडे उदास वाटले, म्हणून मग त्यांच्या आवडीचं बनवायचं ठरवलं. तेवढं त्यांना बरं वाटेल. मनवा, अगं घरातल्या सगळ्यांसाठी तू आवडीने करतेस, आता पाहुण्यांचं पण करतेस. खरं कौतुक आहे तुझं. नाही, त्यात काय एवढं काही विशेष नाहीये. अगं विशेष कसं नाही, माझा राजवीर खरंच नशीबवान आहे की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. नाही, हे माझं कर्तव्य आहे म्हणून करते, बाकी काही नाही. बरं सांग मला, मी काय मदत करू ते? नाही, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त जाऊन आराम करा, मी सगळं करते. अगं आता एकटीने करणारच का सगळं? नाही, मला सांग बरं. नाही, खरंच नको, मी म्हणाले ना मी करते सगळं. नाही असं नाही, मी थोडीशी तरी मदत करणारच तुला. मनवा, अगं बाबा कसे आहेत तुझे? त्यांना फोन करतेस की नाही? हा, म्हणजे जमेल तसा करते. कशी आहे तब्येत आता त्यांची? ठीक आहे. डिस्चार्ज मिळाल्यापासून तू गेलीच नाहीस भेटायला. अगं जाऊन ये ना एकदा घरी, बरं वाटेल त्यांना. हो, आता वेळ मिळाला की जाऊन येईल. ते बरं. पोळी वाढू तुम्हाला? नितीश, पुढे काय करायचं ठरवलंस? तसा अजून काही विचार केला नाही. का? नाही म्हणजे काय करावं त्याचाच विचार करतोय. काही हरकत नाही, विचार करायला हवा तेवढा वेळ घे. यावेळेला घाई करू नकोस. हो बाबा, मी मुद्दामून घाई करत नाही. आता पूर्ण तयारी झाल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. मी सांगू का काहीतरी? म्हणजे मला असं वाटतंय की पुढे आणखीन शिकावंस. नाही आई, आता ते शक्य नाही. का? का शक्य नाही? नाही, तू ठरवलंस तर नक्की जमेल तुला. तू
MBA कर ना. आई आता ऍडमिशन घेणार म्हणजे पुढे आणखीन 2 वर्ष शिकायचं, म्हणजे सगळं शून्यापासून सुरू करावं लागणार नाही. अरे हो, पण या सगळ्याचा फायदाच होईल ना तुला. काय हो, मी बरोबर बोलतेय ना? नितीश, तुला शिकायचंय? नाही बाबा, आणि आता माझ्याकडे एक्सपिरियन्स पण आहे. हे बघ, पैशाचा विचार करू नकोस, पैशासाठी मन मारू नकोस. बाबा माझी इच्छा असती तर मी तुम्हाला आधीच सांगितलं नसतं का? ठीक आहे. भाजी वाढू का तुला? हो वाढ ना, खूप छान झाली भाजी. थँक्यू. तुम्हाला हवी आहे? दे. आरती, ही भाजी बघितली आणि मनूची आठवण झाली. आरती, तुला माहिती आहे ना ही भाजी मनू किती छान करायची? मनू काय हो, सगळेच खूप छान करायचे. हो ना. नितीश, माझ्या मनात एक विचार आला. काय झालं बाबा? अरे मला मनूची खूप आठवण येते. आपण तिला व्हिडिओ कॉल करूया का? आता असं अचानक? अगं मला तिला बघावंसं वाटतंय, बाकी काय नाही. बाबा आता रात्र झाली आणि आता कॉल करणं बरोबर नाही दिसणार, आणि ताई पण आता झोपली असेल ना. हे बघ, इतक्या लवकर काय झोपत नाही. बाबा आता नको करायला कॉल. आरती, अगं तू सांग ना याला. अहो असं काय करताय, मी काय सांगू आता. तो म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. एवढ्या रात्री व्हिडिओ कॉल म्हणजे खरंच नाही हो बरोबर दिसणार. बाबा तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. नाही रे, टेन्शन नाही, पण एकदा मनूला बघितलं असतं, तिच्याशी बोललो असतो तर बरं वाटलं असतं. पण काय हरकत नाही, आपण तिला उद्या व्हिडिओ कॉल करूया, चालेल? ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. एकटी कशाला करतेस? दे, मदत करतो. नाही नाही नको, मी करते. तुला खूप आवडतं नाही सगळं करायला? तुम्हाला बडीशेप देऊ? एवढं छान जेवणाची चव कोण घालवेल? आवडलं का तुम्हाला? आवडलं म्हणजे काहीच्या काही आवडलं, फक्त तू आमच्या बरोबर जेवली नाहीस ते नाही आवडलं. राजवीर आले नाही येत ना अजून? हे चालतं ग, कधीतरी नवऱ्याच्या आधी जेवलेलं. नाही, मी नेहमी थांबते राजवीर साठी. गुड. काय झालं? काही नाही, मी तुला म्हणालो होतो ना, राजवीर खूप लकी आहे, त्याला तुझ्यासारखी बायको आहे म्हणून. त्याची खात्री पटली. आणि अगं मी तुला थँक्यूच म्हणलं नाही. थँक्यू सो मच. कशासाठी? माझ्यासाठी एवढा छान स्वयंपाक केलास त्यासाठी. आणि तुला सांगू, माझ्या आईच्या हाताला जशी चव आहे ना तशीच तुझ्या हाताला आहे. नाही, एवढं पण छान जेवण नाही जमत मला. कोणी कॉम्प्लिमेंट दिली तर ती ऍक्सेप्ट करावी. आणि तू चांगला स्वयंपाक करतेस का मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, मनापासून बोलतोय. ओके, थँक्यू. तुला सांगतो, म्हणजे मला स्वयंपाक करता येत नव्हतं ना तेव्हाचा किस्सा आहे. एकदा असाच घरी एकटा होतो आणि खूप भूक लागली होती. म्हणलं काय करूया तर खिचडी करायचा प्रयत्न करूया. आणि केली खिचडी, पण ती पानसट, आळणी, करपलेला असा भाताचा लगदा झाला होता. त्या दिवशी ठरवलं नाही बाबा, आपल्याला स्वयंपाक करता आलाच पाहिजे. बाय द वे, पुन्हा एकदा थँक्यू सो मच, एवढं छान जेवण केलंस. माय प्लेजर. जेवले सगळे? हो. तुम्ही जेवला? नाही अजून. मग बसा. नाही नको, तुम्ही जेवून घ्या. तुमचं झालं की मी जेवते. नंतर कधी जेवणार म्हणवा? मी जेवते ना नंतर. अच्छा.
माझ्या बरोबर जेवायला बसलात तर 2 घास जास्त जातील मला. मी वाढू तुम्हाला? नाही नको, मी घेते. ओके. आज काय एवढा स्पेशल मेन्यू केलाय? कैवल्यासाठी केलंय. सगळं त्यांच्या आवडीचं आहे. कैवल्य आणि मनवा वहिनीची चांगली गट्टी जमली. राजवीर,